कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे फिर्यादी यांचे लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलेले होते। तर त्यांनी त्याच्या मित्राने त्याला सांगितलेलं होतं की माझी एक नातेवाईक आहे, ती आपण पाहू आणि जर पुढं योग जुळून आले तर त्याचा विवाह करून टाकू। अशा प्रकारे फिर्यादीला सांगितल्यानंतर फिर्यादी यांना त्याच्या मित्राने एक संभाजीनगर येथील ज्योती राजू गायकवाड यांच्याकडे यांची पुतणी हिचं लग्न करायचं आहे असं सांगून तिला दाखवले आणि त्याच दिवशी ती सदर मुलगी पसंत पडल्याने यांनी आर्थिक व्यवहार केलेला होता। 2,30,000 रुपये त्यांनी ऑनलाईन टाकलेले होते ज्योती गायकवाड यांच्या फोनपे वरती आणि अशा प्रकारे ही सदरची रक्कम टाकल्यावरती त्यांनी दुसऱ्या दिवशी लग्न केलं आणि लग्न झाल्यावरती मुलगी ज्या दिवशी घरी आली त्याच दिवशी रात्री तिने काहीतरी नाटक करून बनाव करून ती रातोरात घरातून पळून गेली। अशा प्रकारच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी ज्योती राजू गायकवाड ही राहणार छत्रपती संभाजीनगर येथील आहे। तर तिला आपण ताब्यात घेतलेला आहे, तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिचा आता मान्य न्यायालयात हजर केले असता तिचा 3 दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहेत आणि त्याचबरोबर इतर 3 ते 4 आरोपी यांनी तिला सहकार्य केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपितांची नावं निष्पन्न करून त्यांना गुन्ह्यात अटक करीत आहोत। सदर महिलेला कुठून ताब्यात घेण्यात आले आहे? सदरची महिला ही काल दिनांक 16/10/2025 रोजी कोपरगाव येथेच एका ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी आपल्याला मिळालेली होती। त्याद्वारे आपण तिथं पथकासह सापळा रचून तिला आपण ताब्यात घेतलेला आहे। तर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल आहे? सदरचा गुन्हा हा भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) आणि 3(5) याप्रमाणे दाखल आहे। काय आव्हान तुम्ही करणार सर? कारण आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडताय, जे तरुण विवाहाचे बाकी आहे त्यांना फसवलं जातंय, असं टार्गेट केलं जातं। सध्याची सद्यस्थिती पाहता तरुणांना लग्नासाठी योग्य अशा मुली मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे। त्यामुळं तरुण मंडळी किंवा त्याचे घरचे नातेवाईक असतील हे प्रलोभनाला बळी पडतात। कोणतीही खातरजमा न करता ते जे मिळेल ती मुलगी आर्थिक व्यवहार करून किंवा जे काही पैसे देऊन लग्न करण्यासाठी तयार होतात। तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका। तुम्हाला जे काही विवाह करायचा असेल त्या मुलीची, तिच्या नातेवाईकांची, तिच्या घराची पूर्णपणे खात्री करा आणि मगच पुढील तुमचा निर्णय घ्या आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।